वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड या दोघी आता एक संसदेत आणि एक महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असणार आहेत आणि त्यांच्या आई आज आलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर आई देखील आले। सुरुवात आईंपासून करणार, काय वाटतंय दोन्ही मुली आज दोन ठिकाणी आता जनसामान्यांचे प्रश्न मांडणार आहेत, एक विधानसभेमध्ये आणि एक संसदेमध्ये, काय एक आई म्हणून काय आज वाटतंय, काय प्रतिक्रिया? छान आनंद होतोय आणि मी माझ्या मुलींना दोघींना आशीर्वाद द्यायला आलेले आहे इथे आणि वडिलांचा आशीर्वाद आहे, लोकांचा जनतेचा आशीर्वाद आहे आणि त्या काम करणार याची मला खात्री आहे। आज साहेब असते तर काय आशीर्वाद दिला असता, काय म्हणाले असते? साहेबांना तर खूप भरून आलं असतं की बापरे माझ्या मुलींनी खूप नावं काढली, खूप 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 छान आनंद झाला असता। एक काय वाटते, काय प्रश्न कशा प्रकारे मांडायला हवेत, धडाडीने एकदम पुढे जाऊन अग्रेसर कसं 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 काम करावं असं वाटतं? कारण गायकवाड साहेबांची तशीच परंपरा आहे, वर्षाताईंची तशीच परंपरा आहे आणि तीच मी पुढे न्यावी अशी तिची अपेक्षा असणार आहे। मॅम तुम्ही काय सांगाल, आई आज आलेले आहेत, एक डोळ्यांमध्ये थोडेसे अश्रू देखील आहेत सगळ्यांच्या? बिलकुल आई आली आहे आणि वडिलांची आठवण येते आणि खूप आनंदाचा क्षण आहे, कारण ज्याच्यासाठी सगळेजण आमच्या वडिलांनी आम्हाला जे शिकवलंय त्याचा आता येणाऱ्या काळामध्ये जसं ती म्हणाली की आवाज बुलंद करण्याचं काम केलं, आमचे वडील पण खूप बुलंदपणे बोलायचे। मला अपेक्षा आहे की तिच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आवाज या विधिमंडळात गुंजेल। अनेक राजकीय प्रश्न देखील आहेत, मात्र आज ज्या प्रकारे आपण बघताय महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मागणी वाढत आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? मी याच्याकडे असं बघते की जनभावना आहे आणि जनभावनेचा आदर सरकारने करायला पाहिजे, कारण शेवटी सरकारही जनभावनेच्या हिशोबाने कायदे बनवत असतात, कायद्याच्या नुसार जनभावना नसते आणि त्यामुळे जर लोकांना असं ईव्हीएम वरती प्रश्न पडलाय तर त्याच्याबद्दल चौकशी करून घेतलं गेलं पाहिजे आणि लोकांनाच अपेक्षा आहे की मॉक पोलिंग व्हावं। मार्कंडवाडीची जनता त्या ठिकाणी ज्या वेळेला बोलते की आम्ही तुम्हाला वोटिंग करायला बॅलेटवर तयार आहोत, त्यावेळी तुम्ही त्यांचं म्हणणं न ऐकता तिथे कर्फ्यूसारखं वातावरण करणं, त्यांना जे आहे ते अरेस्ट करणं हे बरोबर नाही, हे लोकशाहीला धरून नाही। एकच प्रश्न, अबू आझमी काल बाहेर पडलेले आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणतात की आम्हाला सीट शेअरिंगच्या वेळी देखील आम्हाला विचारलं गेलं नव्हतं, हिंदुत्वाचा मुद्दा आता ठाकरेंनी घेतलेला आहे, त्यामुळे ते बाहेर पडलेत, तुम्ही कसं बघता याकडे? तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, बिलकुल त्यांच्या पक्षाच्या निर्णयामध्ये त्यांनी काय केलं त्या भूमिकेबद्दल मी बोलू शकत नाही। धन्यवाद मॅम आमच्याशी भाषण केल्याबद्दल। तर वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड आणि त्यांच्या आई आज तिघीजणी आज आलेल्या होत्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणि एक भावूक क्षण आज आपल्याला इथे अनुभवायला मिळालेला आहे। कॅमेरामन कृष्णा खापरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।